दीपावली पर्यावरण पूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी काँग्रेसच्या वतीनं व खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिवाळी काळी दिवाळी साजरा करायला काँग्रेस पक्षाने आदेश दिला। शेतकरी पूर्ण आज अंधारात आहे। या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजारो कोटीचं पॅकेज जाहीर केलं, सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं, पण ते कागदावर राहिलं। शेतकऱ्यांना हे मिळालं नाही। पण शेतकरी हा दिवाळी काळी साजरा करतोय। मंत्री संत्री सगळे बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतायत, पण जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही पॅकेज देता म्हणला, हा शेतकरी जातो ना नुकसान झालं। महापुराला त्या शेतकऱ्यांच्या घरदारे गेले, शेतकऱ्यांचं हातचं आलेलं पीक गेलं आणि ह्या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही एकरी एवढे देऊ, हेक्टर एवढं देऊ। आज तक आहेत कुणालाही 5 पैसे आले नाहीत। त्यामुळे हा दिवस शेतकऱ्याच्या वतीनं काळा दिवस आम्ही जाहीर करतोय आणि मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतोय। काही दिवसात फक्त बोल घेवड्यात लोकांना मोठे स्वप्न दाखवणे, प्रत्यक्षात आजपर्यंत मागचे देखील विम्याचे पैसे आले नाहीत, शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत आणि हे लोक बोलून लोकांना खोटं बोलून रिटून बोल ह्यामध्ये ते माहीर आहेत। त्यामुळे हजारो कोटीची घोषणा केले, पण ते पैसे गेले कुठं? त्यांच्या घरी गेले, त्यांच्या तिजोरीत गेले। शेतकरी तर म्हणते की आज 5 पैसे आम्हाला मिळाले नाहीत, तरी आमचा शेतकरी म्हणणारे मुख्यमंत्री जागेवर या, त्या शेतकऱ्याला प्रत्यक्षात मदत करा, हवेतला गप्पा करू नका, इमानात द्यायचं, कुठलं एखादं फोटोशॉप घ्यायचा आणि मोठं बोलायचं, निघून जायचं। आज शेतकरी आज रडतोय, आज दिवाळी साजरी करत नाही, त्यांच्या घरात काळी दिवाळी आहे। आज शेतकऱ्याला खरेदीला पैसे नाहीत, सगळं पीक त्यांचं हाताला होऊन गेलंय। आता तुम्ही दुसऱ्याला म्हणता की 50 रुपये आम्ही उसात नाही घेऊ, तुमच्या 20 मध्ये आम्ही कपात करू, तुमच्या बापाचे पैसे आहेत का? आमचं सरकार मनमोहन सरकार असताना 74,000 कोटी या देशातील सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं। आज तुम्हाला राज्याचं करता येईना आणि तुम्ही गप्पा मारून जाता, लोकांना सरळ सरळ येड्यात करता की आम्ही 1000 कोटीचं सगळ्यात मोठं पॅकेज, मग गेलं कुठं मोठं पॅकेज? याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं। प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत झालेली नाही। सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली। पर्यावरण पूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो। सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा। चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा। पुनश्च एकदा शुभ दीपावली। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।